श्री शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत आणि शिव तत्वाला जाणण्याचा प्रयत्न करत आहोत। शिव तत्व आपल्या बाहेर आहे असं नाही, शिव तत्व आपल्या आत आहे। भगवान परमात्मा आहे की नाही, शिव आहे की नाही हे सांगण्यासाठी आपल्याला वेगळं प्रमाण द्यायची गरज नाही, कारण आपल्या आत शिव आहे म्हणून आपले श्वास चालू आहे। ज्या दिवसाला आपल्यातून शिव निघून जाईल त्या दिवशी आपलं हे शरीर शव बनेल। शिव तत्व आहे म्हणून जड शरीर सुद्धा चेतनामय भासू लागलेला आहे, नाहीतर शरीर हे चेतन नाही, शरीर हे मुळात जडच आहे, पण त्याच्यामध्ये शिव तत्व आहे म्हणून त्याच्यामध्ये चेतना दिसते। ज्या दिवशी हे शिव तत्व निघून जाईल त्या दिवशी हे शरीर शव झाल्याशिवाय राहणार नाही। मृत व्यक्तीच्या शरीरातून आत्मा निघून जातो त्यावेळेस त्याचं शरीर जड बनतं। केव्हा? जेव्हा त्याच्यातून आत्मतत्व निघून जात। हे आत्मतत्व मूळतः भगवान परमात्मा आहे। तो आत असलेला भगवान परमात्मा भक्तीच्या मंथनाने आपल्याला बाहेर काढायचा आहे। कसा? मंथोनी नवनीता तैसे घे अनंत। आत असलेला भगवान परमात्मा भक्तीच्या मंथनाने आपल्याला बाहेर प्रकट करायचा आहे आणि चराचरामध्ये त्याला बघण्याची दृष्टी आपल्याला पाहिजे आहे। आतही तो आहे, बाहेरही तो आहे, चराचरात तो आहे। याची ज्ञान दृष्टी प्राप्त करण्यासाठी भक्तीची आवश्यकता आहे, ज्ञानाची आवश्यकता आहे आणि वैराग्याची आवश्यकता आहे। हे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य मनुष्याला कुठून प्राप्त होतं? तर सत्संगाच्या माध्यमातून श्रवण भक्ती केल्यानंतर मनुष्याला भक्ती समजते, ज्ञानही प्राप्त होतं आणि वैराग्यही उत्पन्न होतं आणि मुमुक्षुत्वही अंतःकरणामध्ये निर्माण होतं। घरी बसून जरी नामस्मरण केलं तरी भक्ती, ज्ञान, वैराग्य निर्माण होणार नाही। ते नामस्मरण कधी बंद पडेल हे आपल्यालाही कळणार नाही। या नामस्मरणाची धारा प्रेमाने चालू राहिली पाहिजे, याच्यासाठी सत्संगाचं सिंचन झालं पाहिजे। सत्संगाशिवाय मुखामध्ये नामही टिकत नाही आणि नाम प्रेमाने उच्चारलंही जात नाही। म्हणून भक्तीला ज्ञानाची जोड असली पाहिजे। ज्या भक्तीला ज्ञानाची जोड नाही ती भक्ती अंधभक्ती आहे आणि अंधभक्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही। त्याला ज्ञानाची जोड पाहिजे आणि ही ज्ञानाची जोड भक्तीला केव्हा मिळेल? तर सत्संगाच्या श्रवणाने मिळेल, कथेच्या श्रवणाने मिळेल। अहो भाग्याने तुम्हा आम्हाला सत्संगाची प्राप्ती झालेली आहे। प्रत्येकाला सत्संग मिळत नाही। अजून या सत्संगामधली एक सूक्ष्मता मी सांगते। आपण सर्वजण इथे बसलेले आहात ना, कथा श्रवण करतायत ना, सगळे जरी श्रवण करत असले तरी सगळ्यांमध्ये कथा बसत नाही, सगळ्यांमध्ये कथा बसत नाही। ज्याचं पात्र उलट आहे त्याच्यावर कितीही वर्षाव करा बदल होणार नाही, आणि ज्याचं पात्र हे व्यवस्थित आहे सत्संगामध्ये बसल्यानंतर कथा त्याच्यातच बसते। लक्षपूर्वक ऐकताय ना? कटू आहे पण सत्य आहे।
आणि ते आपल्या विचारातून आपल्या लक्षात येईल की खरोखर कथा श्रवणाने आपलं पात्र कसं होतं, ज्याचं त्याचं मन ज्याला त्याला उत्तर देईल. म्हणून मूळ विषयावर या. अहो भाग्याने तुम्हा आम्हाला कथा प्राप्त झालेली. कथा कुणालाही श्रवण करायला मिळत नाही. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे की देवता अमृताचा कलश घेऊन खाली आले कथा मागण्यासाठी. शुकदेवांना सांगतायत अमृत घ्या आणि कथा द्या. का? कारण वरती कथा नाही. कथा वरती नाही. कथा स्वर्गामध्ये नाही, कथा नरकामध्ये नाही, कथा मणिद्वीपामध्ये नाही, कथा साकेत धामामध्ये नाही, कथा वैकुंठामध्ये नाही, वरती कुठेही कथा नाही. कथा फक्त खालीच आहे. रामप्रभूंनी अवतार कार्य पूर्ण केलं आणि रामप्रभू जेव्हा शरयू नदीमध्ये सदेह निघालेत, रामप्रभूंच्या सोबत सर्व अयोध्यावासी निघाले लाईनीत. प्रभू जिथे तुम्ही तिथे आम्ही, आम्हालाही घेऊन चला. रामप्रभू म्हटले ठीक आहे चला. लाईन लागली. शरयू नदीमध्ये डुबकी मारली की गुप्त होऊन डायरेक्ट साकेत धामामध्ये. रामचंद्रजींचं गमन अशा पद्धतीने झालेलं आहे. हनुमानजी महाराजांनी तयारी केली नाही, मांडी घालून बसले. रामप्रभूंनी हनुमानजींना विचारलं तुम्हाला यायचं नाही साकेत धामात? हनुमानजींनी हात जोडून प्रश्न विचारला, प्रभू ज्या साकेत धामामध्ये तुम्ही राहताय त्या ठिकाणी सत्संग होतो का? त्या ठिकाणी कथा होते का? हनुमानजींनी विचारल्यानंतर रामप्रभूंनी सांगितलं नाही. तिथे फक्त तुम्ही समोर आणि तुमच्या समोर मी, फक्त माझं दर्शन तुम्हाला घडेल, कथा नाही, सत्संग नाही. हनुमानजींनी उत्तर दिलं, ज्या ठिकाणी तुमची कथा नाही त्या ठिकाणी मला यायचं नाही. तुमचं दर्शन तर मला केव्हाही करता येईल, कारण तुम्हाला बघण्यासाठी मला कुठे कष्ट घ्यायची गरज नाही, कारण मी तुम्हाला बसवलेलं आहे. हृदय बसवू सुरभू. आणि कोणाकोणाला राम लखन सीता सहित एवढ्यांना सगळ्यांना आत बसवलेलं आहे. म्हणून तिथे मला तुमचं दर्शन घ्यायला यायची गरज नाही. पण कथा जर तिथे नसेल तर मला तुमच्या सोबत यायचं नाही, कारण या पृथ्वी तलावर कथा आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी कथा होत असेल ना त्या त्या ठिकाणी सूक्ष्म रूप धारण करून मी जाईन आणि कथा श्रवण करेन. हनुमानजी गेलेले नाहीत, या पृथ्वी तलावरच राहिलेले सप्त चिरंजीवांमध्ये हनुमानजी आजही पृथ्वी तलावर आहेत आणि कथा श्रवण करण्यासाठी सूक्ष्म रूप धारण करून येऊन बसतात, कथा श्रवण करतात. म्हणजे भगवान परमात्म्याच्या दर्शनापेक्षाही सत्संगाचं महत्व अधिक आहे. वाक्य ऐकताय ना? खरं बघितलं तर सत्संग हे साधन आहे आणि भगवंत हे साध्य आहे. पण वाक्य ऐका नीट की भगवान परमात्म्यापेक्षाही दर्शनापेक्षाही सत्संग महत्वाचा आहे. कारण जर जीवनामध्ये सत्संग नसेल तर त्या भगवंताला बघितल्यानंतरही आपल्याला त्याचं महत्व कळणार नाही. उदाहरणार्थ दुर्योधनाची आणि भगवान द्वारिकाधीशांची भेट कमीत कमी पूर्ण जीवनामध्ये 200 वेळेस झाली. दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाला 200 वेळेस समोरासमोर बघितलं, गप्पा मारल्या, हसले, बोलले, समोरासमोर एकामेकाला बघितलं 200 वेळेस. पण भगवान परमात्म्याला बघून सुद्धा दुर्योधनामध्ये फरक पडला नाही. कारण काय आहे? दुर्योधनाच्या जीवनामध्ये सत्संग नव्हता. जर जीवनामध्ये संत भेट आणि सत्संग घडली असती तर दुर्योधनाला देवाचं महत्व कळलं असतं.
म्हणून सिद्धांत ऐका पुन्हा एकदा, भगवान परमात्म्याच्या भेटीपेक्षा ही सत्संग आधी महत्वपूर्ण आहे. सत्संग घडला तर प्रेम उत्पन्न होईल, तर भक्ती जागृत होईल, आणि भक्ती जागृत झाली तर तो भेटल्याशिवाय राहणार नाही. अंतःकरणामध्ये अशी भक्ती असली पाहिजे, अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे, अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. हा भाव सत्संगाशिवाय उत्पन्न होत नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला कथा श्रवण करायला मिळते. कथा केव्हा मिळते? श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. भाग्योदयीन बहुजन्म